आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 17. 5 लांडगे आता तिच्या मागे पळू लागले होते आणि ती सुद्धा आता आपला जीव आणि नसलेली इज्जत वाचवायला रस्त्यावर पळू लागली. पण पायातले त्राण तर कधीच निघून गेले होते. त्यामुळे तिच्या पळण्याचा वेग कमी झाला होता आणि ही संधी साधून त्यातल्या एका जणाने तिच्या ओढणीला पकडलं. तसं तिच्या गळ्याला जोरदार हिसका बसला. बाकीच्या 4 जणांनी तिच्या भोवती घेरा केला होता. त्यांनी तिला ओढत एका गर्द झाडीत नेलं. ती स्वतःला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण अफसोस, तिचा आवाज ऐकायला आणि मदतीला येणारं तिथं कोणीही नव्हतं. आज तो पाऊस आणि क्रूर, निर्लज्ज, निष्ठुर नियती दोघेही उदार झाले होते तिचं आयुष्य पुन्हा एकदा बरबाद करायला. त्यांना तिच्या दुःखात एक आसुरी आनंद मिळत होता. अचानक तिच्या आजूबाजूला असणारा एक व्यक्ती धाडकन आपटला गेला. त्याचबरोबर त्याच्या हाडांचा सुद्धा करकर मोडल्याचा आवाज आला. तसं बाकीच्या लोकांनी मागे वळून बघितलं. समोर काळ्या रंगाची कपडे घातलेली एक काळी आकृती दिसली. समोर असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. बाकीच्या 4 जणांना काय झालं हे समजायला 20 सेकंद लागले. पण तोपर्यंत ज्या हाताने देवाक्षीचा हात पकडला गेला होता तो हात वाकडा झाला होता आणि आता तो हट्टाकट्टा माणूस जसं कुत्रा ओरडतं तसं ओरडू लागला होता. पण थोड्याच वेळात तो आवाजसुद्धा बंद झाला, कारण त्याच्या तोंडावर जोरात बुक्की बसली होती. आता त्या माणसाचे काही दात जसे तोंडातून चिरमुरे बाहेर पडावेत तसे बाहेर पडले. त्याच्या तोंडातून रक्ताचा पाट वाहू लागला होता. त्या लोकांनी त्याच्यावर एकदम हल्ला केला. आता बाकीच्या 2 लोकांनी त्याला हाताला आणि पायाला पकडलं. समोरच्या माणसाने समोर येत त्याच्या पोटावर बुक्की मारली. पण पुढच्याच सेकंदात त्याचाच विव्हळण्याचा आवाज येऊ लागला, कारण पापणी झपकण्याआधीच त्या व्यक्तीने त्या गुंडाच्या पोटात आपल्या दोन्ही पायांनी उडी मारत लाथ घातली होती. आता हा सगळा थरार बघून बाकीच्या 2 जणांची गाळण उडाली. पण त्यांनी तसंच त्याला पकडून ठेवलं. पण त्याने आपला हात सोडवून एक एक करून त्या दोघांचे हात आणि पाय कडकड मोडून टाकले. सध्या तरी तो जंगली वाघ बराच पिसाळलेला होता. त्यामुळे तो विव्हळत पडलेल्या 5ही जणांना मन भरेपर्यंत मार देत होता. स्वतःचा राग शांत व्हावा म्हणून जसं येईल जिथे वाटेल तिथे लाथा मारत होता. त्या बिचाऱ्यांना सॉरी बोलायचा सुद्धा चान्स भेटला नव्हता. तसं तर ते बिचारे नव्हतेच, नीच कुत्रे होते. त्याचा मार भेटतोय म्हणून आता ते बिचारे, नाहीतर तिची काय अवस्था करून ठेवली असती त्यांनी, याचा विचारच न केलेला बरा. पण काहीही म्हणा, त्यांना इतका मार भेटला होता की कुत्र्यासारखा मार हा शब्दसुद्धा कमी पडेल. खूप मार भेटला होता. कदाचित आता ते पुढे जाऊन त्यांचा वंशसुद्धा वाढवू शकतील याचा जरा डाऊटच आहे. इकडे ती मांजरीण एका झाडामागे थरथर कापत हा थरार बघत होती. तो समोरचा माणूस ज्या प्रकारे पिसाळला होता त्या प्रकारे तर नक्कीच असं वाटत होतं की तो माणूस नसून एखादा जंगली जनावर तरी आहे, नाहीतर तो राक्षस तरी आहे. खूप थरथर कापत होती त्याचं हे दृश्य बघून. आता तर ती व्यक्ती तिच्याकडेच चालत येऊ लागली होती. हे बघून तिचे पाय जागेवरच गोठून गेले. तिथून पळायचं सुद्धा भान नव्हतं आता तिला. त्या व्यक्तीने तिचा हात पकडला आणि तिला ओढत तेथून घेऊन जाऊ लागली. कोण आहात तुम्ही आणि असं मला कुठे नेत आहात? तिनं कसं तरी आपला जीव एकवटून त्या व्यक्तीला विचारलं. मी म्हटलं, कोण आहात? असं तुम्ही माझ्या हाताला पकडून मला कुठेही जाऊ शकत नाही. ती आपला हात त्या व्यक्तीच्या हातून सोडवून घ्यायचा प्रयत्न करू लागली. पण तरीसुद्धा त्या व्यक्तीने तिचा हात सोडला नाही. तसं त्या व्यक्तीने तिच्याकडे वळून रागात बघितलं आणि त्याच वेळी आकाशात जोरात वीज कडाडली. त्याने बघण्याचा आणि प्रकाश पडण्याचा टाईम एकच होता.
त्याचा रागिष्ट चेहरा बघून तर तिची बोलती बंद झाली. डोळ्यात जणू रागाच्या रूपात रक्त पसरलं होतं त्याच्या. इतके लालबुंद डोळे होते सध्या त्याचे. पावसात तो आणि ती दोघेही भिजत होते. पण याची पर्वा ना त्या आगीत जळणाऱ्याला होती, ना त्याच्या आगीत होरपळून निघणाऱ्या तिला होती. से टू सॉरी हर, तो त्या विव्हळणाऱ्या गुंडांना म्हणाला. त्याच्या आवाजात जबरदस्त जरब आणि धमकी होती. ते सगळे लोक जमिनीवर लोळत पडले होते. उठून बसणे तर लांबच, त्यांची अशी अवस्था होती की ते सॉरी काय, सॉरीचा स सुद्धा बोलू शकत नव्हते. आणि एवढा मार कमी होता का ते आता तोंडातून न बाहेर निघणारा शब्द पण बोलवून घेत होता. मी काय बोललोय, माफी मागा तिची, तो आवाज वाढवत म्हणाला. शॉली, ते गुंड विव्हळत अस्पष्ट आवाजात म्हणाले. त्यांना चेहऱ्यावर मार बसल्यामुळे बोलता येत नव्हतं. व्यवस्थित बोलायचं. हां, चला तर पुन्हा चालू करूया. तो आपल्या हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासत तिरकी मान करत म्हणाला. सॉरी, ते गुंड पुन्हा अस्पष्ट आवाजात म्हणाले. बात में कुछ दम नहीं है रे, तो त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. इथे त्यांची हाडेच इतकी मऊ झाली होती की तो अजून मारून मारून त्याचा कापूस करत होता. त्याने मारल्यानंतर तो माणूस कळवळला. त्याला आता रडू यायला लागलं होतं. ओके, आय विल गिव्ह यू ऑल 2 minutes. प्रॅक्टिस अँड देन स्पीक. पण प्रॉपर शब्द आला पाहिजे, तो त्यांना सूट देत म्हणाला. त्या 5ही गुंडांनी भरपूर प्रयत्न करून प्रॉपर सॉरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. मिळालेल्या प्रसादामुळे त्यांचे तोंड इतके गोड झाले होते की साधं सॉरीसुद्धा नीट बोलता येत नव्हतं. आता पुढे काय होणार याचा विचार करून त्यांच्या मोडलेल्या आणि दुखत असलेल्या अंगावर काटा आला. बाळांनो, सराव केलेला म्हणून दाखवा बरं, तो आपल्या स्टाईलमध्ये म्हणाला. श्री, सगळे एकाच आवाजात ओरडले. खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना सॉरी बोलता येत नव्हतं. टकल्यांनो, एकदा सांगितलेलं कळत नाही का? का मला सारखं सारखं एकच गोष्ट बोलायला लावताय? तो एका माणसाच्या थोबाडीत मारत म्हणाला. तो माणूस रात्रीची जशी कुत्री ओरडतात तसं ओरडू लागला. तशी बाकीच्यांचे हातपाय तर कोमामध्येच गेले. असो, मी आज तुमच्यावर मन भरेपर्यंत अत्याचार केला आहे आणि इतकं माझं मन खरेच कुठेही भरलेलं नव्हतं. मनाला आणि शरीराला जी तृप्ती भेटते ना, ती आज भेटली मला. तर मी आणि तुमची दीदी इथेच तुमचा निरोप घेतो. तेवढं बळे झालात की तुमच्या दीदीकडून प्रॉपर राखी बांधून घ्या. आणि हो, तिच्याकडूनच नाही तर एकट्या असणाऱ्या प्रत्येक मुलीकडून राखी बांधून घ्या. नाहीतरी तुमच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन राहिलाय असं निदान मला तरी वाटत नाही आता, तो आपला आवाज प्रेमळ करत म्हणाला. ती त्याचा असा डबल रोल बघून कोमात होती. नक्की याचं खरं रूप कोणतं, याला नक्की जन्माला येऊन काय साध्य करायचं आहे, हे समजणं जरा कठीणच होतं. मगाशी आगीसारखा पेटणारा माणूस आता लगेचच बर्फ कसा काय होऊ शकतो, याचा जर कोणाला प्रश्न नाही पडला तर नवलच. त्याच्या प्रत्येक ओव्हरलोड झालेल्या भावनांचा रिमोट कंट्रोल हा त्याच्याकडेच होता, जो तो वेळेप्रमाणे ऑन अँड स्विच ऑफ करू शकत होता. आता तो तिचा हात घट्ट पकडून तिला ओढत घेऊन जाऊ लागला. त्याच्या हात पकडण्यामुळे तिचा हात दुखू लागला होता. प्लीज सोडा मला आता, माझं मला चालता येतं, जाईन घरी माझी मी, देवाक्षी त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत म्हणाली. मला माहीत आहे की तुला पाय आहेत, पण मला हेही माहिती की तुझ्यावर लक्ष नाही दिलं की तू मांजरीसारखं कुठं पण पळत सुटतेस, तो आपल्या फोनची बॅटरी चालू करत म्हणाला. आता तो तिचा हात पकडून तिला जंगलाबाहेर ओढत नेत होता. म्हणजे तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात का, तिने चिडत आणि आवाज वाढवत विचारलं. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे
किंवा नाही हे मी तुला का सांगायचं? त्याने विचारलं. आणि हो, मी इतका रिकामा नाहीये की सगळं सोडून तुझ्यावर पाळत ठेवेन. त्यासाठी मी माझी माणसे लावतो. कारण तो माझा हक्क आहे आणि तुम्हाला असं माझ्यावर लक्ष ठेवण्याचा हक्क नाहीये. तिने आपला चढलेला टोन वापरत विचारलं. आता ते दोघे जवळपास जंगलाबाहेर आलेले होते. पाऊससुद्धा बराच कमी झाला होता. माझा हक्क आहे. तू काय करतेस, कुठे जातेस, कोणाशी बोलतेस, कोण आहेस आणि कशी आहेस, तुझ्याबद्दल सगळं जाणून घेण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे. कारण अजूनही मला तुझ्यावर डाऊट आहे. अजूनही तू निर्दोष सिद्ध झालेली नाहीयेस. आणि जोपर्यंत मला तुझं सत्य समजत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर लक्ष ठेवणार, कळलं? तो तिला म्हणाला. काय माहीत करून घ्यायचं आहे तुम्हाला? हेच ना की मी त्या संग्रामचा खून केला आहे की नाही? मी त्याचा खून केला असेल तर तुम्ही मला बेड्या ठोकून मोकळे होणार. खरं काय आहे हे माहीतसुद्धा करून घेणार नाही आणि मला बेड्या ठोकणार, हो ना? तिने मोठ्या आवाजात त्याला ओरडून विचारलं. डोळ्यांतून पुन्हा एकदा पाणी वाहू लागलं होतं तिच्या. पहिल्यांदाच त्याच्यासमोर ती एवढं बोलत होती याचा धक्का तर नक्कीच बसलेला. पण तिच्या रडण्यामुळे मनात एक वेगळंच दुःख जाणवत होतं. त्याने आता तिचे दोन्ही दंड पकडले आणि तिला आपल्यासमोर उभं केलं. हे बघ, मी आता तुला जे काही विचारेन त्याचं खरं खरं उत्तर दे. मला उगाचच टाइमपास करायला लावू नकोस. त्याने तिच्याकडे बघून विचारलं. तुझ्या पोटात वाढणारं मूल कोणाचं आहे? त्याने तिला विचारलं. मला माहीत नाही. ती आपली मान दुसरीकडे वळवत म्हणाली. असं कसं माहीत नाही? तुला माहीत नसणार तर कोणाला माहीत असणार? त्याने जवळजवळ खेकसूनच आणि आपला हात कारच्या डोअरला आपटत विचारलं. त्याच्या अशा कृतीने ती दचकली आणि अजूनच रडू लागली. मला माहीत नाही. तिने पुन्हा आपल्या त्या शब्दांवर जोर दिला. म्हणजे तुलाच माहीत नाही का की बाळाचा नक्की बाप कोण आहे? की एकाच कोणाचं नाव घेऊ शकत नाहीस? आता तो तिच्याकडे थोडा वेगळ्या नजरेने बघत म्हणाला. ती नजर एक वेगळीच फिलिंग देऊन गेली तिला. तिने आपली मान खाली घातली. तिच्यात आता मान आणि नजर वर करण्याची हिंमत नव्हती. ती गप्प बसलेली बघून त्याला जे समजायचं होतं ते समजलं. म्हणजे खरंच तू बऱ्याच पुरुषांबरोबर? त्याने पुढचं बोलणं टाळलं कारण इतका नीच आणि खाजगी प्रश्न विचारायचं त्याचं धाडस झालं नाही. पण त्याचं हे अर्धवाक्य तिने ऐकलं होतं आणि पुढचे शब्द काय असणार होते हे सुद्धा तिने बरोबर ओळखलेलं. त्याचा हा प्रश्न तिच्या जखमी मनावर अजून सपासप वार करून गेला. त्या प्रश्नाचं उत्तर न देता सुद्धा तिचं अस्तित्व ठरवून गेला. आज तिला आपल्या स्त्री असण्याचा द्वेष वाटत होता. स्वतःची सर्वात जास्त लाज वाटत होती. त्याच्या फक्त प्रश्नानेच तिला स्वतःचा जीव नकोसा झाला. तिच्या न दिसणाऱ्या जखमेची व्यथा ना तो न्यायदेवता जाणू शकला होता, ना तिच्यासमोर उभा असलेला न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी करणारा जाणू शकणार होता. आता त्याने तिचा हात पुन्हा पकडला. खूपच जास्त घट्ट पकडल्यामुळे तिचा हात आता दुखू लागला होता. ती आपला हात त्याच्या घट्ट पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. चल, आता माझ्याबरोबर या गाडीत बस. सोडा मला. नाही यायचं तुमच्याबरोबर कुठेही. तुम्ही सुद्धा या बाकीच्या लोकांसारखेच आहात. असंच कुठेतरी नेऊन माझा फायदा उचलाल. ती रडत म्हणाली. यावेळी तिने चुकीचा गैरसमज करून घेतला होता. ज्या व्यक्तीने आपल्याला नरकातून सोडवून आणलेलं आहे त्याच व्यक्तीवर ती आरोप लावत होती. आणि हा आरोप तर त्याच्यासारख्याला सहन न होणारच होता. त्याने तिच्या चारित्र्यावर जो एक गैरसमज करून घेतला होता, एक वेळ तो ती सहन करू शकेल.
पण तिने जो गैरसमज करून घेतला होता तो कधी सहन करून घेणारा नव्हता. तुझ्यासारख्या मुलीच्या डोक्यात सारखे हेच तर विचार चालू राहणार की सगळे पुरुष तुझ्याच मागे लागले. काय आहे ग तुझ्यात एवढं ते माझ्यावर बेसलेस आरोप लावत आहेत? फक्त ही सुंदरता आणि स्त्रीचं शरीर, बास एवढंच? हे सोडून दुसरं आहे का काही तुझ्यात? कॅरेक्टर आहे का तुला? शेवटचा प्रश्न त्याने जोरात ओरडत विचारला. तशी ती अजूनच हुंदके देऊन रडायला लागली. तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुलीच्या नादाला तर लांबच. मी तुझा विचार डोक्यात सुद्धा घेत नाही. फक्त या केसशी तुझा संबंध आहे म्हणून तुझं तोंड बघावं लागत आहे मला. त्याने एवढं बोलून आपल्या गाडीला रागातच लाथ मारली. त्याची ती तिरस्कारयुक्त नजर बघून तिच्या मनाला काय माहीत का पण जास्त त्रास होत होता. आणि इकडे त्याला तिची अशी अवस्था जास्त राग आणून देत होती. सगळ्यात जास्त जर कशाचा त्रास होत असेल तर तिचा याच अवस्थेचा होत होता. त्याचं मन काय माहीत का पण जेव्हापासून ती प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून जास्तच विचलित झालेलं होतं. पण तो मनातल्या मनात या भावनेपासून स्वतःच अनभिज्ञ होता. तुम्हाला काय माहीत आहे माझ्याबद्दल? तुम्ही बघितलं आहे का मला कोणासोबत? पुढचे शब्द तिला बोलता येत नव्हते कारण तिला आता हुंदका फुटला होता. तिच्या एवढ्याशाच वाक्याने त्याचा राग थोडासा कमी झाला. ती ज्या पद्धतीने रडत होती त्याने त्याच्या मनाला वाईट वाटलं. कदाचित ती अशी नसेल असा मनाने कुठेतरी कौल दिला. यावेळी तो पुन्हा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणार होता. त्याने अस्वस्थपणे आपला हात केसातून फिरवत एक मोठा श्वास घेतला. ऐक, तो तिचा हात पकडून तिला कारला टेकवत म्हणाला. यावेळी तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि बऱ्यापैकी केलं सुद्धा होतं. तुझ्यावर जबरदस्ती झालेली आहे का? त्याने स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी तिला प्रश्न विचारला. कदाचित त्याला वाटले की ती हो मध्येच उत्तर देईल. कदाचित ती चुकीची नसेल. ती अजूनही रडत होती. त्याच्या या प्रश्नावर सुद्धा ती काही बोलली नाही. देवाक्षी, प्लीज आज स्वतःला सिद्ध कर. फक्त एकदा तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर. तू खरंच निर्दोष असशील तर मी माझ्या परीने शक्य तितकी मदत करेन तुला. प्लीज, तो मनातल्या मनात तिला म्हणाला. तुझ्यावर कोणी जबरदस्ती केलेली आहे का? आता त्याने आपले दोन्ही हात तिच्या गालावर ठेवले. आत्ता परत एकदा पावसाने जोर धरला होता. पावसाचे पाणी त्याच्या तोंडावरून तिच्या तोंडावर पडत होते. जणू त्याच्यावरून जात तिचा अभिषेक करत असल्यासारखं वाटत होतं. त्याच्या या प्रश्नाने ती बावरून गेली. तिला काय बोलायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. पण ती त्याला सत्य सांगू शकत नव्हती कारण तिला त्याच्यावर अजूनसुद्धा विश्वास नव्हता. ते म्हणतात ना, जेव्हा एखाद्याचं तोंड दुधाने पोळतं तेव्हा ताक सुद्धा फुंकून पितात. तसंच तिच्या बाबतीत झालं होतं. ती असं सहजासहजी त्याला काही सांगणार नव्हती. क्रमश कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.